नमस्कार मित्रांनो, मी माधव भागीरथी लिंबाजीराव गव्हाणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायपूर तालुका सेलू जिल्हा परभणी येथे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करतो। काही दिवसांपूर्वी किशोर मासिकामध्ये आम्हाला फुलपाखराविषयीचा एक सुंदर लेख वाचायला मिळाला आणि त्या फुलपाखरानं एक स्वतःचं अनोखं असं विश्व त्यांनी आम्हाला दाखवलं। इतकंच नव्हे तर ही सृष्टी सुंदर करण्यासाठी माणसांशिवाय इतर सगळे सजीव कार्यरत असतात किंवा इतर सजीव हे विश्व संचलित करण्यासाठी खूप मोठी भूमिका पार पाडत असतात। असा अनेक सजीवांपैकी एक अत्यंत महत्त्वाचा कीटकवर्गीय सजीव म्हणजे फुलपाखरू। हे फुलपाखरू पाहिल्याच्या नंतर आपल्या सर्वांचं मन प्रफुल्लित होतं। या फुलपाखराचं जग एक अनोखं जग आहे। मग हा लेख लिहिलेले दिवाकर ठोंबरे यांच्याशी आम्ही संपर्क केला आणि त्यांनी आम्हाला एक अनोखं विश्व आमच्या नजरेसमोर आणून दिलं, ते एका पुस्तकाच्या रूपात। असं सुंदर पुस्तक म्हणजे फुलपाखराचा फणसाचा लहानपणी शिकलो होतो, परंतु इतकं सुंदर विश्व उलगडून दाखवणारं हे फुलपाखराचं हे पुस्तक। आपणास हे पुस्तकाचं मुखपृष्ठच दिसत असेल आणि तलपृष्ठ सुद्धा तितकंच सुंदर आहे। इतकंच नव्हे तर या पुस्तकामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारच्या फोटो टिपलेले आहेत। हे पुस्तक फुलपाखरूचं संपूर्ण जीवन आपल्या समोर उलगडून दाखवतं। फुलपाखराच्या जन्माच्या 4 अवस्था असतील किंवा फुलपाखरू जन्माला आल्याच्या नंतर कशा पद्धतीनं जीवन जगत असतं, त्याचा राहणीमानाचा काळ कसा असतो, कोणत्या दिवसामध्ये ते कशा प्रकारचं वागत असतं, त्याची अन्न शोषून घेण्याची पद्धती किंवा बऱ्याच वेळा आपल्याला ओलसर जागी पाणथळीच्या जागी फुलपाखरं मातीवर जमिनीवर किंवा त्या पाणथळात बसलेले दिसतात। ते नेमके काय करतात त्याला चिखल पाणी असं सुद्धा म्हटलं जातं। हे चिखलामध्ये बसून काय करतात किंवा त्यांच्या एकंदरीत प्रत्येक कृतीची हालचालीची नोंद या पुस्तकामध्ये दिवाकर ठोंबरे सरांनी घेतलेली आहे। त्यांचा कार्यकाळ किती दिवसाचा असतो, त्यांना कसं दिसतं, हे अनोखे फुलपाखरू आपल्या सर्वांच्या दृष्टीला सौंदर्य प्रदान करत असले तरी त्या फुलपाखरांना मात्र सर्व ब्लॅक अँड व्हाईट प्रकारचं दिसत असतं। स्वतः कसंही असलं तरी चालतं, परंतु आपल्यामुळं इतरांना आनंद मिळाला पाहिजे किंवा आपल्यामुळे इतरांचं भलं झालं पाहिजे हा विचार या फुलपाखरांकडनं आपल्याला फुलपाखराच्या जीवनातून शिकायला मिळतो। इतकंच नव्हे तर त्यांनी एक किस्सा सुद्धा सांगितलेला आहे की ऐरोली या ठिकाणी एक हॉस्पिटल आहे, जो बर्न हॉस्पिटल। त्या ठिकाणी जळालेली माणसांवर उपचार त्या हॉस्पिटलमध्ये केला जातो। ही माणसं फार व्यथित झालेली असतात, करपलेलं तन असतं, तशाच पद्धतीनं करपलेलं मन सुद्धा असतं। या करपलेल्या मनाला एक आशावाद देण्याचं काम फुलपाखरं करतात, म्हणून त्या हॉस्पिटलच्या मध्ये गार्डन तयार करण्यात आलेलं आहे। त्या गार्डन मध्ये विविध जाती फुलं लावलेली आहेत आणि या फुलं लावल्याच्या नंतर फुलपाखरं येतात। किती छान विचार आहे नाही का? जर त्या फुलपाखरामुळं काही काळापुरतं त्या जळालेल्या पेशंटचं मन रमतं आणि मनामध्ये एक प्रफुल्लित असा आशावाद निर्माण होतो। फुलपाखराच्या विषयीची संपूर्ण माहिती, फुलपाखरं या निसर्गासाठी किती महत्त्वाची आहेत, त्यांचं कार्य काय आहे, परागकणांचं इकडल्या तिकडं पसरविण्याचं काम किंवा थोडक्यात एक आपल्या साध्या सरळ भाषेमध्ये म्हणजे फुलपाखरांचं झाडांचं लग्न लावण्याचं काम ही कीटकवर्गीय प्राणी करत असतात। त्यात फुलपाखराचा खूप मोठा वाटा आहे। फुलाची फळधारणा होण्याचं कारण आणि त्या फळाचं बीजाचं रोपटं तयार होण्याचं कारण यामध्ये या फुलपाखरांची भूमिका अत्यंत मोलाची असते। यामध्ये काढलेल्या फोटो फार सुंदर आहेत। फुलपाखरांच्या फोटो काढणं इतकी साधी सोपी गोष्ट नाही, ही खूप मोठी साधना आहे। कितीतरी वेळ ताटकळत उभा राहणं असेल, शांत संयम धरून थांबणं असेल, या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत। इतकं सुंदर पुस्तक, तेही मराठीतून सर्वांना समजेल अशा प्रकारचं हे पुस्तक दिवाकर ठोंबरे सरांनी तयार केलं। याबद्दल मी त्यांचे आमच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं, शाळेतील विद्यार्थ्यांच्या वतीनं हार्दिक आभार व्यक्त करतो आणि सरांना पुढील लेखनासाठी खूप खूप सदिच्छा देतो। सरांनी असंच लेखन सातत्यानं लिहित राहावं आणि अनेकांच्या नजरेमध्ये सौंदर्य भरण्याचं काम करावं अशी या प्रसंगी सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो।